ठाण्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकलमध्ये प्रवासी बाहेर पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे। मध्य रेल्वेची लोकल आणि पुष्पक एक्सप्रेस एकमेकांना जोरदार घासल्यामुळे ही भयंकर घटना घडल्याचं सांगितलं जात आहे। यावर मध्य रेल्वेचे पीआरओ स्वप्नील नीरा यांनी माहिती दिली। आतापर्यंत जी आपल्याकडे माहिती आहे त्या माहितीच्या आधाराने 8 लोक जी आहेत ही मुंब्रा आणि दिवा या दोन स्थानकाच्या दरम्यान लोकलमधनं ट्रॅव्हल करत असताना एकमेकाला लागून पडलेली आहेत। ही सगळी जी प्रवासी होती ही फुटबोर्डवरती लोकलच्या ट्रॅव्हल करत होती। ह्यांचं आपापसामध्ये एक अपच्या लोकलला आणि डाऊनच्या लोकलच्या जे प्रवासी होते त्यांचं एक दुसऱ्यासोबत लागल्यामुळे ते प्रवासी पडलेले आहेत ट्रॅकवरती। आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार 8 प्रवासी ट्रॅकवरती पडलेले होते। ही साधारण 9:30 वाजताची घटना होती। 9:50च्या दरम्यान आपल्या अँब्युलन्स तिथे पोहोचलेल्या आहेत आणि त्या अँब्युलन्सने या सर्व प्रवाशांना हॉस्पिटलमध्ये त्यांच्यानी घेऊन जाण्यात आलेलं आहे। आता हॉस्पिटलमध्ये या प्रवाशांच्या तब्येतीबद्दलची किंवा याच्या हेल्थबद्दलचे अपडेट्स आपल्याला हॉस्पिटलकडनं लवकरच अपेक्षित आहेत। त्याचबरोबर या दुर्घटनेमुळे मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि अशा दुर्घटना रोखण्यासाठी काही निर्णय घेतले आहेत। त्यात नवीन येणाऱ्या गाड्या या ऑटोमॅटिक डोअर क्लोजिंग सिस्टीम सोबत येणार आणि सध्या असलेल्या लोकलच्या दरवाज्यांना नवा सिस्टीम लावण्यात येणार आहे। मध्य रेल्वेची गर्दी कमी करण्यासाठी अनेक निर्णय घेण्यात येणार आहे। त्याचबरोबर लोकलच्या फेऱ्या वाढवण्याचा विचार सुरू आहे। आता जी घटना झालेली आहे याच्यामध्ये आपल्याकडे लोकलवरती काही लोक फुटबोर्डवरती ट्रॅव्हल करत होते। या त्या लोकलच्या 2 लोकल ज्या आजूबाजूने चालल्या होत्या त्याच्यावरती लोक फुटबोर्डवरती ट्रॅव्हल करत होते। त्यातनं 8 लोक जी आहेत ती आपापसात टकराव झाल्यामुळे खाली पडलेली होती। या लोकांपैकी आतापर्यंत जी इन्फॉर्मेशन आहे या सगळ्यांना आपण हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे। यापैकी एका प्रवाशांनी जी माहिती आपल्याला दिलेली आहे ती त्या माहितीनुसार ते प्रवासी जे होते ते फुटबोर्डवरती ट्रॅव्हल करत होते। त्याच्यामध्ये एक दुसऱ्याशी त्यांच्या बॅगा लागल्यामुळे किंवा बाकी गोष्टीमुळे त्याच्यामध्ये ते पडलेले आहेत। दुसरी महत्वाची गोष्ट याच्यानंतर आता रेल्वे बोर्डाने डिसिजन घेतलेलं आहे की नवीन जे सगळ्या गाड्या येणार आहेत त्या सगळ्या गाड्या ह्या ऑटोमॅटिक डोअर क्लोजर सोबत येणार आहेत। त्याच्यामध्ये ऑलरेडी ज्या 238 एसी लोकल मुंबई सबअर्बनसाठी घेतल्या जाणार आहेत त्या गाड्या ज्या आहेत त्या ऑटोमॅटिक डोअर फिटमेंटनी येणार आहेत, ऑटोमॅटिक डोअर क्लोजरच्या सिस्टम सोबत येणार आहेत। सोबतच तिसरा एक डिसिजन घेण्यात आलेला आहे की याच्यामध्ये ICF द्वारे ज्या एक्झिस्टिंग लोकल आहेत त्या लोकलना आपण हे करतो आहोत, रेट्रोफिटमेंटच्या माध्यमातून दरवाजे बंद करण्याचा जी सिस्टम आहे ती लावण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। असा डिसिजन आता घेण्यात आलेला आहे।